की सायासे करशी प्रपंच प्रपंचनिशी. सायासेने तू तिकडे उड्या मारतो, पण तिकडे काय होणार आहे माहिती आहे का? फलकट तो संसार. मला वाजिण्यामुळं देव वाटलं प्रमाण झालं. हेच सार भगवंत केवढा संसार केला तर कसा आहे? फलकट. फलकट फलकट कसं आहे? फलकट आहे. फलकट. फलकट म्हणजे काय हो? बोलत जा भुस. वा वा. बाबा तर बोलते, पण सगळ्याला बोलायची नाही समजलं मला म्हणा मला समजून द्या. फलकट म्हणजे काय? भूस. बघू भूस. भूस जपून ठेवतो का धान्य आपण? बोला ना, बोला बोला. तिकडे लय मोठा माल तिकडे बोला. आपण भूस घरात आणून ठेवतो का धान्य आणून ठेवतो? धान्य धान्य. धान्य आणून ठेवतो. म्हणजे सार काय आहे? सार धान्य आहे ना. कोणते धान्य असो, ज्वारी गहू आहे. आणि फलकट काय आहे? भूस आहे. माता मागली दूध उदाहरण. तुम्ही दूध दुप्त करताना दवी लावता, सगळं करता आहे ना. मग त्याच्यावर काय येतं त्याच्यावर? वा आई वा धन्यवाद. बोललात तरी तुम्ही. लोणी येतं. मग लोण्यापासून काय होतं? तूप. तूप होतं मागायचं नाही. मग आता लोणी जपून ठेवा का ताक जपून ठेवा? लोणी. म्हणजे एका बाईनं लोणी ठेवलं खाली आणि ताकद ठेवलं शिक्यावर. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. तुम्ही काय आवाज याच्या बरोबर काळाबरोबर तुम्ही भाग घ्या तुम्ही. कारण सगळ्या शक्ती माता भगिनीची हार मोठी सगळ्या क्षेत्रामध्ये झाली. आता इकडंच नाही, परमार्थात नाही, सगळ्या क्षेत्रात. आम्ही आता वारंवार संपूर्ण महाराष्ट्रात फिरण्याचा योग येतो. पण कुठं बी मानव प्रताप महाराज कुठं बी 75-80% माता भगिनी, हो 10-20% पुरुष. पुरुष का? ते बी गेलेले. हा, ते बी गेले. विठ्ठला, विठ्ठला, हा, म्हणून तुम्ही सहभागी व्हा. आहे ना, रात्री सांगितलं मी सर्वांना एक तास आनंद नाही का की आपण आपला विषय चालला होता काला. काला म्हणजे काय? काला म्हणजे काय बाबा? विनेकरी बाबा, दही घे ना, लाई घे ना, खा ना, कोणी तुला घेऊन ना गेल झाला काला. पण का आला? कुठून? नरद्याला का आला? जरा समजून घ्या शब्द. काला अजून समजायला नाही. काला या शब्दाचा अर्थ तुमच्या जीवनात जर काला झाला, कल्याण, कृतार्थता, आनंद, सच्चिद आनंद स्वरूप, आनंदाची पायरी, शेवटची पायरी. पण काला जर आपल्याला समजायला तर हे, काल्यामध्ये सामील झालं तर, काल्याचं महत्व जर कळालं तर काला. नाही तर मग असे कालवा कालवा काला नाही मग कालवा. विठ्ठला 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 विठ्ठला. प्रत्येक विद्वान महाराज हो, विद्वान हो, कोणी होतो आपापल्या परीनं अर्थ काढीत असतो. फक्त अर्थ काढताना तो अर्थ योग्य शास्त्रानं याचा विचार करता. मी काल्याचा अर्थ असा काढला, तुम्ही चूक म्हणायचं मला बसायचं. तू जन्माला का आला दादू? का आला? कोण्या जन्माला? पसरा सांभाळायसाठी. अरे 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 काला झाला. विठ्ठला 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 विठ्ठला. अजून जर लढ झाला येऊन मनुष्याला धरून पसारा जर सांगा आपल्या लक्षात आलं तर पसारामध्ये फलकडच लक्ष दे. पण काला नाही झाला अजून लक्षात घ्या. भजनेला जर कळालं नाही तर मग श्रोत्याला काय नीट लक्षात घ्या. उत्तर असं थिलरवणी नका देऊ. तुमच्या टोकसारखं तसं उत्तर नका देऊ. सिरियसली ऐकलं पाहिजे, अंतकरणातून ऐकलं पाहिजे. मला असं वाटतं महाराज तुम्हाला जर समजलं तुमच्या अंतकरणात एखाद्या जरी घुसलं तर कल्याण झालं. 5-25 पाकिट घेऊन नुसतं आशुलन बोंबललं याला कीर्तन म्हटलं. विठ्ठला 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 विठ्ठला. की नर द्यायला आपण का आलो? काला घ्यायला चालू ना. आता काला आपण घेतला का? घेतले काले आपण. कोणते घेतले? जेने हा जीव दिदला दान. जेने हा जीव दिदला दान. जेने हा जीव
जगजीवन नारायण जगजीवन नारायण एक पायरी पुढे तुमचे जाधव आमचे ठीक आहे. आपल्याला काय सांगायचं होतं की काला किती प्रकारचा, त्यांनी शेवटचाच काला सांगून टाकला. काल्याचं लक्षात घ्या. दही भाताचा खिचडी काला एक, पुन्हा बाबा एक काला झाला. दुसरा काला हरिनामाचा खिचडी काला. दुसरा झाला जीव ब्रह्म ऐक्याचा काला. शेवटचा काला कल्याण. विठ्ठल 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 शब्द आला की सापडली पाहिजे. तर असे काल्याचे किती प्रकार आहे? 3. मग आपण पहिल्या प्रकारचा काला किती घेतला? कोणता? दही भाताचा. दही भात खाल्ला की नाही काल्यामध्ये? पण दही भात घेतला आणि खाल्ला तर मुक्त झाला का? मोक्ष मिळाला का? पोट भरलं? हा? विठ्ठल 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 विठ्ठल. दही भाताच्या काल्यानं तुमचं पोट भरल किंवा जेवल्यानं पण पोट भरल, पण मोक्ष मिळणार नाही, कल्याण होणार नाही, कळणार नाही. का? ते देहनिर्वाणाचं साधन आहे. म्हणून हा काला 3 नंबरचा. 2 नंबरचा काला हरिनामाचा खिचडी काला. हरिनामाचा खिचडी तोही कालाच आहे, पण नामस्मरण करीत 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 ज्याचा देह सुटला त्यानं हरिनामाचा खिचडी काला साधला. काय करीत करीत माऊली? नामस्मरण करीत. पण मरताना माझी पोरगी येते राहिली, पोरगी येते राहिली, माझं पोरग हे राहिलं, मग माझं नातूचं लग्न राहिलं मग मेलं. आता काला झाला का? कालवा वाईट झालं. मनुष्य जन्म मिळून वाईट झालं. मी म्हणत नाही, माऊली म्हणतात. ऐका. अगा मरणी दया जे आठवे तो तिची गतीचे पावे म्हणून स्मरावे मातेची त्वा. मृत्यूच्या वेळेला तुम्हाला ज्याची आठवण आहे ते होत असते. कशाच्या वेळेला? भगवद्गीतेतून सांगतो, ते तुम्हाला कळणार नाही. मी सांगतो. अंतकाले मामेव स्मरण मुक्ता कलेवरम. कलेवरम म्हणजे शरीर. अंतकाळाला शरीर सोडताना तुमच्या मनात काय आहे तेच होत असते. तुमच्या मनात घर आलं मग त्या घरात पाल होणार, उंदीर होणार. शेत आलं शेतात बैल होणार. काही उदाहरणात काय बैल तुम्ही पाहिलं, जीव उचललं की त्याला घाला माहिती नेहमीचे तुमचे है ना. तुम्ही गाडीचं जीव उचललं किंवा अवताचं काही की जगत जवळ येते तिथं. कोण येते? तुमचे आजोबा पंजोबा. त्याला माहिती कशात मन राहिलं? शेती मन राहिलं. म्हणून लक्षात ठेवा, काला जर करायचा असला तर नीट चिंतन ऐका. तुम्हाला प्रामाणिकपणे व्यासपीठावरून सांगतो मी, चिंतन हे मोठं पाकिट घ्यायला कळत नाही. हे सांगत गेले कसे सांगते? दैव तुमचं बरं का? लक्षात घ्या. काय म्हणलं मी? हे चिंतन जर लक्षात घेतलं तर मनुष्य जन्माचं कल्याण झालं. नसता एकदा जर गेला नाही बाबा, अरे आता मागुता येईल फेरा हे तो न घडेची या नगरा, पुन्हा मनुष्य जन्म मिळणार नाही. अति दुर्लभातला दुर्लभ आहे. म्हणून आपलं कल्याण कशात आहे हे लक्षात घ्या. मग तुम्ही माझा परमार्थ सोडा असं नाही, पसारा सोडून द्या असं नाही. त्या पसारा सोडून आपण जायचं नाही, पण पसाऱ्यातच लक्ष घालू नका ना. मातीत जाताल ना. नावेमध्ये बसायचं आपल्याला, पहिले फिरायला जायचं है ना. नावेत पाणी असो का पाण्यात नाव असो? पाण्यात नाव असावी. समजलं? पाण्यात नाव आहेत का? पलीकडे जाता येईल करून जाता येईल का नाही? ओढीनं
मी आता सोपं सांगायला तुमच्याकडे, पण नावेत पाणी जर गेलं तर नाव पण तर धम परमम. तसं संसार असू द्या बाबा, पण तुमच्या मनात रात्रंदिवस संसार चालूच आहे ना. गेलं ना नावात पाणी, कुठे गेलं ते डुबणारे का नाही तुम्हाला, आणि डुबले का नाही अनंत, किती डुबले. संसार सिंधू हा दुर्लभ, येता किती गेले किती बुडाले, किती गणत आहे का. आज आम्हाला पंजाबेला बाप मत पुन्हा नाही गेला रे. आणि देखत देखत ना तुम्ही परंतु तेही तेच झाला रे. म्हणून लक्षात घ्या, जर तुमच्या लक्षात काला आला तर कल्याण झालं, काला जर नाही आला तर कल्याण झालं. दुसऱ्या नंबरचा काला मी शोधू लागलो की हरिनामाचा टिकडी काला. हरिनाम चिंतन करीत 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 तुमचा देह गेला आणि तुम्हाला कोणतीच, फक्त भगवंतन तुम्ही. पण नुसतं नामस्मरण करून सुद्धा मी कोण, तुम्हाला आज कसं सांगितलं तुम्ही. नामस्मरण करा, चिंतन करा, हे तुम्ही म्हणता त्यांना उद्धार होतो. पण नुसतं नामस्मरण करून 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 बरं का, तरी बी उद्धार होणार नाही. अंतकरण शुद्ध होईल. अंतकरण शुद्धीचा मार्ग इकडं नाही, प्रपंचात नाही. आहे का प्रपंचात? नाही. तुम्ही एक ट्रॅक्टर घेतलं म्हणजे अंतकरण शुद्ध होईल. नाही. 2-4 घेतल्यावर विमान घेतल्यावर बी नाही. विठाला विठाला विठाला.